आपल्या स्वराज्यात तशी हिऱ्यांची काही कमी नाही, त्यांना शोधायला नजर तशी बाकी लागते। राजे त्या काळी स्वराज्याची उभारणी करत होते तेव्हा बहिर्जी नाईक असं जंगलातून चालले होते। त्यांना एका चोरांच्या टोळीने अडवलं। त्या चोरांच्या टोळीचा म्होरक्या होता सारंगा आणि बहिर्जींनी अडवल्यानंतर तो आपल्या साथीदारांना वेगवेगळ्या भाषेत काहीतरी सांगत होता। ते बहिर्जींनी बघितलं। मग बहिर्जींनी त्याला आपलं नाव वगैरे विचारलं तेव्हा त्यांना कळलं की तो लहानपणापासूनच चोऱ्या आणि लुटारूंचे काम करतो। मग बहिर्जींनी त्याला आपली ओळख न सांगता त्याला स्वराज्याचं महत्त्व आणि राजांचा स्वराज्य घडवण्याचा विचार त्याच्यासमोर बोलून दाखवला। बहिर्जींनी त्याला सांगितलं की तुझ्या हुशारीचा वापर स्वराज्यासाठी कर, याच्या सगळ्या बदल्यात तुला खूप पैसा आणि धन मिळेल। त्यावर सारंगा म्हणाला, मला पैसा वगैरे काहीच नको, मला महाराजांसाठी काम करायला भेटलं तेच खूप महत्त्वाचं। आणि त्याने आपल्यासोबत आपले 4 विश्वासू मित्र ठेवले व बाकीचे स्वराज्याच्या सैन्यात भरती केले। अशा प्रकारे विश्वासाच्या जोरावर राजांनी आपलं स्वराज्य उभं केलं।